आमचा YouTube चॅनल तयार करण्यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम त्यांच्या पालकांची माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे असून विद्यार्थ्यांच्या साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील सुप्त कलागुणांना वाव देणे आहे. परिवर्तनवादी महापुरुषाची जयंती, पुण्यतिथी व महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून समाधीतपणा निर्माण करणे, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे हाच आमचा उद्देश असेल. शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते. दीपज्योतिर्नमोऽस्तुते. शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते. दीपज्योतिर्नमोऽस्तुते. शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते. दीपज्योतिर्नमोऽस्तुते. शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शुभं कुरुत्वं कल्याणं आरोग्यं धनसम्पदः. शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते. सहवास सुटला तरी सोबत काही सुटत नसते. सहवास सुटला तरी सोबत काही सुटत नसते. निरोप दिला तरी नाते काही तुटत नसते. निरोप दिला तरी नाते काही तुटत नसते. हे धागे असतात हृदयाशी हृदयाचे जुळलेले. हे धागे असतात हृदयाशी हृदयाचे जुळलेले. म्हणून माणसं दूर गेली तरी प्रेम काही संपत नसते. म्हणून माणसं दूर गेली तरी प्रेम काही संपत नसते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गेल्या 2 वर्षापासून आम्हाला अवघड वाटणारे विषय सोपे करून शिकवणारे व आमचे पर्सेंटेज वाढावे याची आमच्यापेक्षा जास्त काळजी घेणारे व मार्गदर्शन करणारे माझे आदरणीय शिक्षक वर्ग व इथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज काय बोलावे हा खरा प्रश्न माझ्या समोर आहे. 10वी झाली, मनात प्रचंड उत्साह होता. आता कॉलेजला जायचं, मस्त धमाल करायची, मित्र मैत्रिणींबरोबर मनसोक्त हुंदडायचं, असे कितीतरी स्वप्न घेऊन मी आणि माझ्यासारखे कितीतरी माझे मित्र आम्ही कॉलेजमध्ये आलो. एक वेगळीच धुंदी होती. पण इथं आल्यानंतर इथल्या शिक्षकांनी जे वास्तवाचं भान दिलं ते अविस्मरणीय आहे. ही 2 वर्ष आपल्या जीवनातील किती महत्वाचे आहेत हे इथल्या सन्माननीय शिक्षकांनी आम्हाला समजावलं. वास्तवाचं भान दिलं. त्या प्रत्येक क्षणाचं नियोजन कसं करावं, ध्येय कसं गाठावं, अभ्यास कसा करावा, स्वप्नपूर्ती कशी होऊ शकते याचा एक प्लान दिला आणि जीवनच बदलून गेलं. म्हणजे कॉलेज म्हणजे गप्पा, गाणी, मोज मस्ती हे मनातून जाऊन हे 2 वर्ष जर आपण व्यवस्थित प्लान केले तर काय होऊ शकतं याचं चित्र इथल्या शिक्षकांनी डोळ्यासमोर उभं केलं. म्हणून पेटून उठून विद्यार्थी अभ्यासाला लागले.
त्यामुळं आम्हाला उभारी देणाऱ्या त्या सर्व शिक्षकांचे खूप खूप मनपूर्वक आभार. आणि मी आपल्याला विनंती करेन की कृपया त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कदाचित येणाऱ्या काळात आपल्यापैकी कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, शिक्षक, वकील, यशस्वी व्यावसायिक असतील. याचे सर्व श्रेय जर कोणाला असेल तर ते पालकांना आणि इथल्या सर्व शिक्षकांना. कॉलेजचे प्राध्यापक, शिक्षक यांचे काम खरं म्हटलं तर खूप कठीण आहे. कारण आमचं वय हे फार विचित्र आहे, बाहेरचे जग हे फार विचित्र आहे. त्यात स्वतः कसं राहावं याचं मार्गदर्शन करणारे शिक्षक आमच्या कायम स्मरणात राहतील. शेवटी एका हिंदी कवितेने मी माझे भाषण थांबवतो. जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे, जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे, चाहे कहीं भी हो हम, पर आपको ना भूल पाएंगे, पर आपको ना भूल पाएंगे. याद आएंगे वो सारे पल जो आपके साथ बिताए हैं, याद आएंगे वो सारे पल जो आपके साथ बिताए हैं. कभी पढ़ाई के लिए तो कभी मस्ती के लिए डांट खाई है.